जर लोकांना चित्रपट आवडलं असतं, अधिक लोकांना चित्रपट आवडलं असतं, बऱ्याच लोकांना चित्रपट आवडलं, बऱ्याच लोकांना नाही आवडलं, ती संख्या जर बॅलन्स्ड असती आणि आमच्या फेवरमध्ये असते तर वी वुड हॅव डन अ बेटर जॉब. तो जो समोरनं वल्गना करून मला ट्विटरवरती धमक्या देतो की काट डालूंगा आणि असं आणि तसं, तो करेगा नाही. त्याकडे बॉलिवूडमध्ये प्रॉब्लेम म्हणते चढते सूरज को सलाम. ज्याचा सूर्योदय होतोय तो ऍक्टर असेल, तो डिरेक्टर असेल किंवा तो जॉनरा असेल, तर त्याच्या मागे सगळेजण धावतात. माझं जी डिरेक्टोरियल आहे, नेक्स्ट डिरेक्टोरियल, ती देखील मी लिहिली नाही. सो ते पण माझ्यासाठी पहिल्यांदाच असं होतं की मी कोणाचं तरी लिहिलेलं करतोय. नमस्कार, कॅचअप मध्ये आज आपण कॅचअप करतोय ओम राऊत बरोबर. हाय हाय. नमस्कार. नमस्कार नमस्कार, स्वागत आहे ओम. आणि ओम, तुला सुरुवातीला एक छोटीशी भेट द्यायची आहे. अरे वा. हे आहे बी बिरबल कलेक्टेबल. तर त्यांनी खूप छान प्रॉडक्ट्स लॉन्च केलेले आहेत आणि ज्यामध्ये बघ तू काय काय, डायरी आहे, स्टिकर्स आहेत, तुला वेगवेगळ्या शहरात फिरायला आवडतं तर तिथले पोस्टकार्ड्स आहेत. फार सुंदर. मी बी बिरबल बद्दल मी बरंच काय काय बघितलं होतं, पण कधी त्यांचे असं हे बघितलं नव्हतं. सो पत्त्यांचा कॅट पण आहे. सो तुम्हाला सुद्धा हे जर प्रॉडक्ट्स हवे असतील तर तुम्ही अमेझॉनवर जाऊन ते घेऊ शकता. तिकडे तुम्हाला ते मिळतील आणि त्याची लिंक तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. नॉर्मली कार्यक्रमाच्या शेवटी काहीतरी गिफ्ट देतो. सुरुवातीलाच दिलं म्हणजे आता तू खुश असशील आणि आता आपला इंटरव्ह्यू चांगला. किती दिवसांनी भेटतोय आपण, किती दिवसांनी कॅचअप करतोय आपण असं. पण महत्वाचा प्रश्न हाच आहे सध्या की 1 वर्ष होऊन गेलं आदिपुरुष रिलीज होऊन आणि गेल्या वर्षभरात तू फार मुलाखती दिल्या नाहीस. का लांब राहिलास मीडियापासून? कंटाळा म्हणजे खरं सांगायचं तर आता तुझ्याशी बोलताना आणि तुझ्या प्रेक्षकांशी बोलताना खरं काय ते सांगावं, मला ट्रोलिंगचा कंटाळा आला. म्हणजे काही वाटेल ते एक कुठे जेवायला गेलो असताना तिकडे जरी काही फोटो जरी अपलोड केला तर त्याच्यावरती ट्रोलिंग. सो वाटेल ते गोष्टी झालं ते ट्रोलिंग. सो त्याच्यावरती काय थोडं टॉक्सिक एन्व्हायरमेंट होतं. परंतु आता मी असं लक्षात आलं की करायला हरकत नाहीये, काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. आणि काय, जोपर्यंत चित्रपट तुमचा प्रमोशनला येत नाही तोपर्यंत बोलून काही तसा फायदा होत नाही. बरोबर. ह्याचा तुझ्या पॉडकास्टचा कॅचअप आहे, आपल्याला नुसतं कॅचअप करायचंय. आणि मला माहितीये की म्हणजे सोशल मीडिया तू खूप आधीपासून वापरतोय. तुला या ट्रोलिंगचा त्रास झाला असं तू म्हणतोयस, पण तू त्यातनं कसा बाहेर पडला? म्हणजे मी विचार नाही करत, कारण कधी उत्तर द्यायला गेला नाहीस कधी? नाही, त्याचा काही अर्थच नाहीये. कारण फेसलेस आर्मी, आणि म्हणजे आर्मी हा खूप मोठा शब्द आहे. फेसलेस ट्रोलर्स ना काही फारसं, म्हणजे मला कोणीतरी विचारलं होतं की तुम्ही ह्याच्यातनं कसे वाचता, तर माझं त्यांना उत्तरच होतं की मी वाचत नाही म्हणून वाचतो. सो आय डोंट फॉलो. कारण कसं आहे की चादरीच्या आतमधनं कोणाला तरी काहीतरी बोलणं हे खूप सोपं असतं. समोरचं येऊन कोण बोलत असेल किंवा जर काही कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्व्हर्सेशन असेल किंवा खरंच क्रिटिसिझम असेल तर ते करणं आणि त्याच्यावरती चर्चा करणं खूप सोपं आहे. जे चित्रपटावरती होते तोपर्यंत ठीक आहे. आता पर्सनल मी माझ्या बायकोवर कुठेतरी गेलो आणि काहीतरी जर फोटो असेल आणि त्याच्यावरती जर ट्रोलिंग होणार असेल त्याला काही अर्थ नाही. सो बेटर टू नॉट रीड अँड स्टे अवे. बरोबर. पण मोठमोठ्या दिग्दर्शकांबरोबर खरं तर हे झालेलं आहे. म्हणजे अनेक अशी नावं घेता येतील की जसं रमेश सिप्पी ज्यांनी शोले बनवला त्याच्यानंतर शान तितका नाही चालला. पण आदिपुरुषच्या बाबतीत जे झालं, सिनेमा न आवडणं ही वेगळी गोष्ट आणि ट्रोल करणं, सिनेमा आवडणं न आवडणं हे फारच सेकंडरी आहे. कारण की मला असं वाटतं की सिनेमा ही एक कमर्शियल आर्ट आहे. करेक्ट. आणि कमर्शियल आर्ट जेव्हा तुम्ही बनवता ते की मी घरी माझ्या मित्रांना दाखवायला बनवत नाही ना. ती मी बनवतो ताकी लोक बघू शकतील आणि लोक बघून त्याच्यावरती जे तिकीट काढून प्रेक्षक गृहामध्ये येतात आणि चित्रपट बघतात त्यांना क्रिटिसिझमचा हक्क आहे. आणि क्रिटिसिझम करायलाच पाहिजे, कारण का मी पैसे दिलेत. चित्रपट चालणं न चालणं हे कम्प्लिटली काय म्हणतात ते, देर आर 2 म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह सेट्स. करेक्ट. चित्रपट जर आता आदिपुरुषाचा जर विचार केला तर आदिपुरुषनी बॉक्स ऑफिसवरती जे नंबर केले आणि जी चर्चा झाली ह्याच्यामध्ये तफावत खूप जास्त आहे. करेक्ट. म्हणजे आमचा आवर स्टील द फर्स्ट डे वॉज 70 crores. बरोबर. इंडिया, ग्लोबल नाही सांगत. आवर बॉक्स ऑफिस वॉज स्टील ओव्हर 400 crores. सो द नंबर आर व्हेरी लार्ज. करेक्ट. पण नंबर लार्ज असून त्याचा चित्रपट निर्माता जागेवरती राहतो. तो पुढच्या चित्रपटासाठी तुम्हाला सांगतो की भाई अगला फिल्म कब कर रहे हो, सारखे फोन येत असतात. कब चालू कर रहे हो, कब कर रहे हो, कब क्या करेंगे, रुको कर रहा हूं, तयारी चल रही है, काम हो जाएगा, कर लेंगे. सो ती एक प्रोसेस आहे. सो हिअर विथ आदिपुरुष देर वॉज अ लॉस ऑफ परसेप्शन, नॉट लॉस ऑफ रेव्हेन्यू. ओके. करेक्ट. जर परसेप्शन आमचं ठीक असतं, जर परसेप्शन जर कायम राहिलं असतं, जर आम्ही ते मेंटेन करू शकलो असतो तर वी वुड हॅव सीन अ
एक्झॉर्बियंट नंबर विच वी डिड नॉट सी. सो ते एक दुःख होतं की काही अशा फोर्सेस असतात त्याच्यामुळे. म्हणजे जसं झारखंडमधनं फोन येत होते, उत्तरांचलमधनं फोन येत होते, कर्नाटकामधनं फोन येत होते, हैदराबादमधनं फोन येत होते, महाराष्ट्राच्या कोपऱ्यातनं फोन येत होते, परदेशातनं फोन येत होते. सगळीकडनं लोक प्रशंसा करणारे फोन भयंकर येत होते. आणि मला फोन तर फार कमी लोकांचे येतात, कारण मी तसा थोडा इन्शुलेटेड आहे जगापासून. पण मेसेजेस बघतो, इंस्टाग्रामवरती मेसेजेस येतात, फेसबुकवरती मेसेजेस येतात, ट्विटरवरती मेसेजेस येतात. फॉर चित्रपटाला आवडणारे पण बरेच मेसेजेस असतात. आणि तुला माहिती आहे जर्नलिझम आणि या सगळ्या गोष्टी आता कशा आहेत की एखाद्याकडे कुठे गालबोट लावायचं असेल तर त्यांनी काय वाटेल ते करावं, तर त्याच्यावरती नेगेटिव्हिटीचा प्रसार आपल्याकडे खूप जास्त होतो. रिग्रेसिव्ह मीडिया इज मच हायर, बट दॅट इज अ नेचर ऑफ द बिझनेस. त्यामुळे त्याच्यावरती तसं होतच राहणार. आता स्त्रीसारखं चित्रपट इतकं सुंदर चाललंय. म्हणजे आज आता मी येताना इकडे नंबर्स चेक करत होतो, अप्रतिम चित्रपटाचं कलेक्शन आहे आणि खूप सुंदर. अमर आणि दिनेश आणि या सगळ्यांना हॅट्स ऑफ त्यांच्यासाठी की त्यांनी ज्या प्रकारचं हे चित्रपट केलं. पण त्या चित्रपटावरती पण वाईट बोलणारे लोक आहेत. सो ह्याला काय अर्थ नाही. सो जे तुम्हाला वाईट वाटत असेल तर वाईट वाटणं इज ओके, दॅट इज फाईन. तुम्ही तिकीट घेऊन जर वाईट बोलला तर इज ऍब्सोल्युटली फाईन. पण अदरवाईज सोशल मीडियावरती व्हिडिओ क्लिप करून टाकणं हे प्रकरण मी पहिल्यांदाच बघितलं की थिएटर हॉलमध्ये जाऊन व्हिडिओ बनवून त्याच्यावरती युट्यूबवरती टाकून ठेवतो. सो देर यू सी सम सॉर्ट ऑफ प्लॅनिंग टू पॅन द फिल्म, बट इट्स फाईन, इट्स डन अँड डस्टेड. पण एक वर्ष तुला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं का की प्रत्येक गोष्ट क्रिटिकली एक्झामिन होत होती? टीजर आला तर त्यातल्या चुका, ट्रेलर आला तर त्यातल्या चुका, आणि ते हायलाइट करणं ट्रेंड आपण म्हणू शकतो. पण खरं सांगायचं तर ऍट द एंड ऑफ द डे दीज थिंग्स डोंट मॅटर. At the end of the day, what matters is what did you do at the box office. That matters to me. उसका आंध्र तेलंगाना टेरिटरी 200 के ऊपर बिकी. हाँ तो बड़ी बात हो, मोटी गोष्ट झाली यार. हाँ, सो म्हटलं की यार तो अच्छी बात है. फिर यूएस हमारा आय थिंक 10 मिलियन के ऊपर बिका होगा. म्हणजे माहिती नाही मला किती आता रुपयांमध्ये कन्व्हर्जन मला एवढं फारसं येत 80-90 कोटीमध्ये. पण ओव्हरसीज हमारा खतरनाक आहे. ऑडियन्स बढ़ गया ना यार. जर लोकांना चित्रपट आवडलं असतं, अधिक लोकांना चित्रपट आवडलं असतं, बऱ्याच लोकांना चित्रपट आवडलं, बऱ्याच लोकांना नाही आवडलं, ती संख्या जर बॅलन्स्ड असती आणि आमच्या फेवरमध्ये असते तर वी वुड हॅव डन अ बेटर जॉब. आणि काय क्रिटिसिझम काय, तर तो टोन आहे ना. यू कांट इन रोम यू हॅव टू बिहेव लाईक अ रोमन. सो आय कॅनॉट से की भाई तुम ये मत देखो, तुम ये देखो, असं नाही चालत. दॅट इज ओके. तो जो टोन आहे तो टोन पकडायला पाहिजे. ऍट द एंड ऑफ द डे चित्रपट कोणासाठी बनवलाय? चित्रपट बनवलाय की चित्रपटगृहामध्ये लोकांनी येऊन चित्रपट बघावा या कारणासाठी केलाय. सो त्याच्यामध्ये जर कुठे काही प्लस मायनस असेल तर त्याच्यावरती डिफेंड करणं हा सोल्युशन नाहीये. त्याच्यावरती ते एक्सेप्ट करणं, त्याच्यावरती करेक्शन करणं आणि पुन्हा काय, उद्या कामावरती यायचंच आहे. सकाळी उठून अगेन हॅव टू कम टू वर्क. घरी थोडा प्रॉब्लेम होतो, घरच्यांना थोडं हे होतं, बट यू आर बिल्ड इन सच अ वे दॅट यू हॅव टू कम टू वर्क द नेक्स्ट डे मॉर्निंग अँड तुमचं कामच फक्त कामाला उत्तर देऊ शकतं. सो पुढे करणं आणि काम करत राहणं. 1 वर्ष मी कोणाशी बोललो नाही, 1 वर्ष मी कुठे दिसत नाही, याचा अर्थ हे नाही की मी काम करत नाही. मी रोज सकाळी ऑफिसला जातो, रोज सकाळी तेवढ्याच मेहनतीने आणि तेवढ्याच प्रेमाने काम करतो. मीच नाही, माझी अख्खी टीम काम करते. सो इट इज पार्ट ऑफ द जॉब. सो वन हॅज टू डू इट. म्हणजे आदिपुरुषाबद्दलच हे विचारायचं आहे की बाहुबली नंतर जेव्हा पोस्टर आलं होतं किंवा तू अनाउन्समेंट जेव्हा केली होतीस ना, तेव्हा लोकांनी खूप आनंदाने ते रिसिव्ह केलं होतं आणि त्याला खूप ह्यूज रिस्पॉन्स मिळाला होता, कारण त्यात प्रभास होता. आणि मला असं वाटतं की हे तुझं डोकं असू शकतं की आपण प्रभासला त्या रोलमध्ये घेऊया. पण तुला असं वाटतं का की प्रभासचे त्याच्यानंतरचे मधल्या काळात जे सिनेमे नाही चालले, त्यात राधेश्याम असेल किंवा साहो असेल, अगेन साहो ग्रँड ओपनिंग आपण त्याला म्हणूया, म्हणजे ह्यूज ओपनिंग त्याला मिळालेलं. पण अगेन परसेप्शन हे आहे की साहो इतका नाही चालला. साहो बाहुबली एवढा नाही चालला. बाहुबली इज अन एक्सेप्शन. सो त्याचा कुठे फटका बसला असं तुला वाटतं का मधल्या काळात जे त्याला अपयश त्याच्या सिनेमांना आला त्याच्यामुळे? प्रभास असेल, सलमान सर असतील, दीज आर फ्लॉप प्रूफ स्टार्स. त्यांना काही फरक पडत नाही. त्यांचं फॅन फॉलोईंग, त्यांचं परसेप्शन, त्यांची इमेज इतकी स्ट्रॉंग आहे की एक 2-4 प्लस मायनस झाले, म्हणजे सलमान सरांचे पण पिक्चर जर 2-4 प्लस मायनस झाले, इज अ फ्लॉप प्रूफ स्टार. काही फरक पडत नाही. सलमान खान ॲट द एंड ऑफ इट, इट्स प्रभास ॲट द एंड ऑफ इट. हे खूप ह्यांच्यावरती खूप मोठ्या संख्येने लोक खूप जास्ती प्रेम करतात. सो हे लोक जे आहेत हे दे आर बियॉन्ड.
सो आणि तू तिकडे जाऊन बघितलं असेल ना त्या म्हणजे प्रभासला काय किती प्रभासचा फॅन फॉलोइंग मला आजही हैदराबादमध्ये गेला तर त्रास होतो, बिकॉज आजही पीपल प्रभास फॅन्स प्रभास फॅन. सो आजही मला हैदराबाद एअरपोर्टवरती इट बिकम्स म्हणजे विमानातच ऍक्च्युली टू द कार इट्स ऑलवेज यू हॅव टू गेट फ्रिस्क्ड आउट. हैदराबादमध्ये सिनेमा लवर्स इतके आहेत. हैदराबादच कशाला की मी भारतातल्या किंवा इव्हन परदेशातल्या काही ठिकाणी जातो आणि जेव्हा तिकडे तेलुगू फॅन्स, तेलुगू स्पीकिंग फॅन्स जेव्हा भेटतात तेव्हा दे कम टू यू. म्हणजे आम्ही एकदा, मी आणि भाविन एकदा आम्ही LA मध्ये आम्ही होतो आणि LA ला इमिग्रेशनला खूप वेळ लागतो. तुम्ही असे रांगा क्रॉस करत असे आणि ॲट वन पॉइंट वी वर क्रॉसिंग थ्रू तेलुगू फॅन्स आणि एव्हरी टाइम दे वुड कम टू यू अँड दे वुड टॉक टू यू. इट डझंट मॅटर वेअर यू आर. शिर्डीमध्ये आम्ही आता रिसेंटली गेलो होतो मंदिरामध्ये, पण शिर्डीमध्ये गंमत खूप सुंदर होती. कारण शिर्डीमध्ये असं झालं की देवळाच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये, सो लोक लांबच असे यायचे. पण मोबाईल नसल्यामुळे कोण जवळ यायचं नाही. सो मला देवळात इतकं छान वाटत होतं की यू आर अमंगस्ट सो मेनी पीपल, तुम्ही फ्रीली फिरताय पण आणि स्माइल करून लांबच निघून जायचे. सो दॅट वॉज रिअली. मला तू एअरपोर्ट म्हटलं ते गंमत आठवली. अर्थात ती गंमत नाहीये, पण कसं असतं बघ, म्हणजे आदिपुरुष रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनी मधल्या काळात जे काही घडत होतं ते घडत होतं आणि तू चालला होतास कुठेतरी मुंबई एअरपोर्टवरती आणि कोणीतरी एक मीडियावाला तुझ्या मागे तुला माहिती आहे ते? हा, मी ते बघितलेली क्लिप ती. आणि मला गंमत ही वाटली की समजा आता हे परसेप्शन नाही आपण असं समजूया, आदिपुरुष सगळे लोक बघतात आवडीने, असं जर वातावरण असतं तर मीडियाची हेडलाईन असती नम्रतापूर्वक पेश आए ओम राऊत मीडिया के साथ, कुछ भी बोलने से उन्होंने मना कर दिया. पण त्यावेळेला असं होतं की बोलने से इनकार कर दिया ओम राऊत ने, वो बोलना नहीं चाहते. माझा अंगरक्षक होता बरोबर. हा, हे सगळं जे बदलताना तू बघितलंस ना, त्याच्याबद्दल मला तुला विचारायचं. म्हणजे मीडिया तो सनसनीखेज आहे ना. आज तो मतलब ब्रेकिंग न्यूज का जमाना आहे. कसं आहे, आपण ह्या जगामध्ये राहतो आणि ह्या जगामध्ये मीडिया इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ इट. म्हणजे आपण जर आपलं 3 सिंह जर बघितले, जे 3 बाजू आहेत, तर त्याची ती चौथी बाजू इज मीडिया, कारण जी आपल्याला दिसत नाही. सो इट इज पार्ट ऑफ अ डेमोक्रेसी. त्यामुळे आपल्याला त्याच्यापासून काही दूर जाण्यात पण नाही. ह्याच मीडियानी काल उचलून धरलं, हे मीडिया उद्याही उचलून धरेल. आज जर प्रॉब्लेम करतात तर इट्स फाइन, इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. भाई उसको भी रोजी रोटी चाहिए ना, उसको भी अपना TRP बढ़ाना है. अगर ये बंदा आता है, हा मुलगा येतो आणि ह्याच्या विरुद्ध जर मी काही बोलू शकलो तर भाई उसने भी कुछ एफर्ट किए होगे. बरं, माझं कॅलेंडर कधीच बाहेर नसतं, त्यामुळे मी कुठे जातो, काय जातो हे लोकांना माहिती नसतं. मी एअरपोर्टवरती जेव्हा जातो तेव्हा मेक शुअर की कोण पॅपराझी नसतात आणि साईडने निघून जातो, कारण मी इंडिपेंडेंटली रिझर्व. सो मी असं 4 चौघात तुला कधी दिसेन असं फारसं असं कधी होत नाही. सो त्यातून त्यांनी माझं कॅलेंडर क्रॅक केलं. करेक्ट, की मी कुठल्या फ्लाईटमध्ये ट्रॅव्हल करणार आहे. सो हे क्रॅक करणं खूप कठीण आहे. बरोबर, करेक्ट. सो त्याच्यातनं त्यांनी ते फिगर आउट केलं अँड ही फाउंड आउट की आय एम गोइंग टू दिल्ली ऑन धिस टाइम इन धिस एअरलाइन्स ऑन धिस गेट. सो उसने भी मेहनत की ना यार, तो उसके तो बनता है. इतकं तर मिळालंच पाहिजे ना त्याला. पर दुसरी गोष्ट, इफ यू लुक एट इट ऑन दी अदर साइड, यार बड़ा बनना तो सपना था, है ना. हाँ, बहुत मेहनत से पहुंचा हूं यार यहाँ पे. बहुत मेहनत करके मी एका लेवलला आज देवकृपेने येऊन पोहोचलोय की यार 4 लोक ओळखतात. बरोबर. अगर मैं नॅशनल न्यूज बन रहा हूं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह उद्या कळेल. गुड पब्लिसिटी बॅड पब्लिसिटी इज लेटर. साईड इफेक्ट रिझन्स आर रॉंग. ऑब्व्हियसली जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळालं तेव्हा तेवढीच चांगली पब्लिसिटी पण झाली होती. सो इट्स ओके, ये चलता रहता है. आता ह्याच्याकडे तुम्ही कुठल्या अंगाने बघाल आणि तुम्ही किती स्पोर्टिंगली घ्याल, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. पण तेव्हा जे झालं ते फारसं चांगलं नव्हतं. जसे मीडियावाल्यांकडे आमचे सोर्सेस असतात, तुमच्या भाषेमध्ये, तू एक्स मीडिया म्हणून तुला सांगू शकतो, तुमच्या भाषेमध्ये त्याला गुरिला म्हणतात. गुरिला, करेक्ट. सो गुरिलाचा अर्थ तर आम्ही छत्रपती शिवाजी राजेंचा गनिमी गाव समजतो, पण अनफॉर्च्युनेटली या मीडियाच्या भाषेमध्ये त्याला गुरिलाच म्हटलं. आता जेव्हा एक गुरिला अटॅक जेव्हा होतो, तर जसं त्यांना माहिती होतं तसं मलाही माहिती होतं गुरिला होणार आहे. करेक्ट. पण मला गुरिला कुठे होणार आहे माहिती नव्हतं. मला वाटलं होतं की ऑफिसच्या बाहेर होईल, घराच्या खाली होईल, किंवा मी जिथे कार्यक्रमाला चाललो होतो तिथं दिल्लीत होईल, एअरपोर्टवरती होईल हे मला वाटलं नव्हतं. आणि मी गेटही चेंज केलं होतं. पण ठीक आहे, आता तो सक्सेसफुल हो गया उसमें, तो अच्छी बात. तू आता हे पर्सनल अटॅक बद्दल सांगितलंस, मीडिया अटॅक बद्दल सांगितलंस, फिजिकल अटॅक सुद्धा तुझ्यावरती होऊ शकला असता त्यावेळेला, म्हणजे तशी परिस्थिती होती, पोलीस प्रोटेक्शन वगैरे. सो फॅमिली आणि फ्रेंड्स असतील, यांची रिएक्शन काय होती त्यावेळेला, ते सगळं कसं हँडल झालं त्या दिवसामध्ये? यार
बाबा वॉज ओके. बाबा वॉज लाईक की त्यांनी इतकं बघितलंय, त्यामुळे त्यांनी एवढं त्यांना- बघितलंय की ही वॉज लाईक. आणि माझं बॉडीगार्ड असतो माझ्यावर रेग्युलरली. सो ही वॉज की काय गरज आहे, काही होणार नाही, तू बिंदास्त राहा. बरं, त्यांनी शिकवलं म्हणजे मलाही समजतं की उथळपणाला खळखळाट फार, गरजेल तू पडेल काय. बरोबर. तो जो समोरनं वल्गना करून मला ट्विटरवरती धमक्या देतो की काट डालूंगा आणि असं आणि तसं, तो करेगा नाही. हा एक थोडा एक सेव्हिंग ग्रेस होता. पण त्यातून मुंबई पोलीस इज ऑलवेज बीन व्हेरी हेल्पफुल. मुंबई पोलीस इज समबडी दॅट आम्ही सगळेच खूप, मी एस्पेशली खूप जास्ती त्यांना मानतो आणि त्यांचं हे करतो की मुंबई पोलीस हॅड गिव्हन मी प्रोटेक्शन. पण थोडं रिस्ट्रिक्शन येतं यार, म्हणजे बाहेर जेवायला जाऊ शकत नाही, गाडीमध्ये 3 लोक असतात बरोबर, किंवा पाठी दुसरी गाडी असते किंवा पुढं गाडी असते. सो ते थोडे प्रॉब्लेम होतात. मित्रांना ओपनली भेटू शकत नाही किंवा कुठे जाऊन बायको बरोबर जेवायचं म्हटलं तर ते करता येत नाही. सो थोडी रिस्ट्रिक्शन त्याच्यामध्ये येतात. प्लॅन बदलायला लागतो सारखा, कारण यू कॅनॉट हॅव द सेम ट्रॅव्हल टाइम. तो तुम्ही तुमच्या वेळेला ऑफिसमध्ये येणं, तर ती वेळा बदलायला लागतात. तुम्हाला मी गाड्या बदलतो, मी सेम गाडी वापरत नाही, नजरेतील अशा गोष्टी करता येत नाही. सो थोडं त्याच्यामध्ये थोडे एक प्रॉब्लेम येतात. पण अगेन दॅट इज पार्ट ऑफ जॉब. आय फील अनफॉर्च्युनेट पार्ट ऑफ जॉब, बट दॅट इज व्हॉट इट इज. घरच्यांना थोडा त्रास होतो, म्हणजे आई आणि बायकोवर लिटल ऑड. मित्रांना माहितीच नव्हतं काय करायचं. मित्रांना असं कळायचंच नाही की ह्याला फोन करून सिंपथी देऊ, की ह्याला बिचारा म्हणू, का ह्याला सांत्वन करू, का ह्याला सांगू चल यार रात्री जाऊया यार जेवायला, की चल एक ड्राईव्ह करायला जाऊया किंवा असं. सो मित्र कन्फ्युज होते. सो मला त्यांच्याशी बोलताना नेहमी लक्षात यायचं की एक तो गिल्ट व्हायची की एक महिन्यानंतर कोणाचा फोन आला आणि मग एक चेहऱ्यात दिसायचं किंवा भेटल्यावरती कळायचं किंवा फोनवरती समजायचं की मी ओमशी बोलू कसं. हा एक प्रश्न सगळ्यांच्या डोक्यामध्ये होता. पण मी ओके होतो. आय वॉज व्हेरी इझी की ह्याला आपण सिंपथी दिली तर ह्याला आवडणार नाही, कारण हे तो बंदा थोडा 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 यहाँ से थोडा टफ आहे, तर हे तर माहिती आहे मित्रांनो. सो अशा मिक्स्ड, आय थिंक माय फ्रेंड्स हॅड टफर टाइम. कित्येक जणांचे फोन आले, सांगितले आम्ही पिक्चर बघितलं पण अरे मला तर खूप आवडलं. हो, मी म्हटलं तर मला तर खूप आवडलं, हे सेंटेन्स डजंट साऊंड राईट. तुला आवडलं इथलंच लिव्ह इट देअर ना. तुला पिक्चर आवडलं आणि दॅट्स फाईन, दॅट मेक्स मी फील ग्रेट. नाही अरे मग लोक काही म्हणत असतील, पण मला खूप आवडलं आणि माझ्या मुलांना खूप आवडलं आणि माझ्या सासूला खूप आवडलं. माझे सासरे रडत होते आणि माझे बाबा ना इतकं हे झालं की ते गाणं आलं तेव्हा. सो अशा वेगवेगळ्या रिएक्शन्स कॉन्स्टंटली येत होत्या मित्रांकडनं वगैरे. पण त्याच्यामध्ये पण ना एक थोडी अपॉलॉजी होती, भाई मेरे को तो अच्छी लगी पिक्चर. हाँ, मतलब मेरे को तो अच्छी लगी, मतलब यार मेरे को भी अच्छी लगी, इसलिए तो बनाई मैंने. सो इट्स ओके रे, इट्स फाईन, यू टेक इट ऑन स्ट्राइड. म्हणजे हे सगळं इतकं, म्हणजे त्या विचित्र फेज मध्ये तू होतास, म्हणजे जसं तू आता सांगितलंस. पण या फेज मध्ये कधी तुला असं वाटलं का की आपण अमेरिकेतून भारतात आलो, आपलं पुढचं सगळं फिल्मी करिअर जे आहे ते आपलं भारतात झालं, तो निर्णय आपला चुकला कुठेतरी अमेरिकेतनं इकडे यायचा, कुठेतरी कधीतरी असं तुला मनात जाणवलं का? खरं सांगायचं तर नाही. म्हणजे निर्णय चुकला असं डेफिनेटली नाही वाटत. माझा जन्म या देशात झाला, त्यामुळे मी खूप जास्ती भारतीय आहे मनापासून आणि डोक्यातनं. आय एम व्हेरी नॅशनलिस्ट. तर मला माहिती आहे की मी काय कारणासाठी भारतात आलो. मला भारतात येऊन भारतात चित्रपट बनवायचे आणि माझ्या लोकांचं करमणूक करायची, हे माझं कोर काय म्हणतात ते, तो माझा ध्यास होता, ते माझं विजन आहे आणि ते हलणार नाही. म्हणजे ते गेले अनेक वर्ष हेच आणि पुढचे वर्ष पण तेच राहील. सो तिथे काही प्रॉब्लेम नाही, अपनी मट्टी में काम करना है. सो आय डोंट थिंक आय एव्हर रिग्रेट मुव्हिंग बॅक टू इंडिया. पण मला नेहमी असं वाटतं, आणि हे ह्या पर्टिक्युलर इन्सिडेंट्सवरनं नाही, हे ट्रॅफिक जॅम मध्येही वाटतं. ओके. हे घरात जर नळ बिघडला असेल तर तो रिपेअर करणाऱ्या वेळी ज्या लोकांबरोबर आपला प्लंबर असेल किंवा इलेक्ट्रिशियन असेल, हे त्यांच्याबरोबर वाटतं. हे ऑफिसमध्ये काम करताना इतर आपल्या कलिग्स बरोबरही वाटतं. काही जे त्रासदायक कलिग असतात त्यांच्याबरोबरही असं वाटतं. आणि हे वेळोवेळी हे भयंकर ठिकाणी वाटत राहतं की पाश्चिमात्य देशांमध्ये काम करणं आणि कुठल्या गोष्टी तडीस नेणं हे थोडं सोपं आहे. ओके. लोक खोटं कमी बोलतात. ओके. आपल्याकडे सर कहा हो, तो मैं ना माहीम क्रॉस ही कर रहा हूं, हे मी ऐकून कंटाळलो. कारण तेव्हा तुम्ही कमीत कमी वरळीत असता.
कि 1 घंटे में पहुंच जाऊंगा, खाना क्या मंगाया है, अरे भाई लंच कहाँ पे है, सर बस निकल ही गए म्हणजे that's a lie. So these things bother me a lot. परंतु त्याच्या सगळ्यांचं काय म्हणतात ते, आपण सगळेच त्याचं एक विक्टिम आहोत, त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याचा प्रॉब्लेम होतो. सो हे फक्त वाटतं ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन दी अदर साइड रे, वन्स अन एक्सपॅट ऑलवेज अन एक्सपॅट. सो ते कधीच म्हणजे अमेरिकेत गेल्यावरती भारत जास्ती आठवायला लागतो, भारतात आल्यावरती अमेरिका जास्ती आठवायला लागते. सो हे खूप नॉर्मल आहे. तू साधारण 2009च्या आसपास भारतामध्ये आलास अमेरिकेहून? मी भारतात आलो 2010 साली. 2010 साली तू म्हणजे उच्च शिक्षणासाठी आधी गेलास अमेरिकेमध्ये आणि त्यानंतर तू एमटीव्ही मध्ये, तिथल्या एमटीव्ही मध्ये तू काम करत होतास. तर ते नेमकं काय काम करायचं असतो आणि काय चालायचं? एमटीव्ही नेटवर्क्स मध्ये क्रिएटिव्ह रिसोर्स मध्ये काम करायचं. क्रिएटिव्ह रिसोर्स म्हणजे जे एमटीव्ही ज्यासाठी फेमस आहे, द ऍड्स, करेक्ट, द ब्रँड आयडेंटिटी. सो मी त्या डिपार्टमेंटमध्ये काम करायचो आणि सांगायला खूप मजा वाटते की आज त्या डिपार्टमेंटमध्ये एकतर वर्णानी काळ्या लोकांनी काम केलं किंवा वर्णानी गोऱ्या लोकांनी काम केलंय. मी एकटाच, आय द ओनली पर्सन ऑफ स्किन कलर ब्राऊन. मी एकटाच त्या डिपार्टमेंट, व्हेरी एक्सक्लुसिव्ह काय म्हणतात ते, तो ग्रुप आहे. तर त्याच्यामध्ये आय हॅव हॅड द प्लेजर ऑफ वर्किंग फॉर लॉंगेस्ट टाइम. आणि खूप गंमत झाली की मी, सॉरी, लॉंगेस्ट टाइम म्हणजे किती वर्ष होतं? अरे 10 पर्यंत. मी 2003 साली 7 वर्ष नाही, अधिक शिक्षण घेतलं. मी कॉलेजमध्ये असताना माझ्या नशिबाने मला इंटर्नशिप एमटीव्ही मध्ये लागली आणि इंटर्नशिप झाली माझी फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर नंतर. आणि त्यानंतर माझ्या बॉसनी मला रेकमेंडेशन द्यायला लागतं, ते कॉलेजमध्ये येऊन द्यायला लागतं. त्या रेकमेंडेशन मध्ये लिहिलं की आय एम व्हेरी सॅड दॅट ओम इज लिव्हिंग ऍट द एंड ऑफ हिज इंटर्नशिप. इफ गिवन अ चान्स, फर्स्ट चांस दैट आई गेट, आई विल हायर हिम टुमॉरो. सो मी म्हटलं यार मेरे को जाके मेरा खत्म करना है पढ़ाई. जॉब तो पाहिजे होता, एमटीव्ही सारखा जॉब मिळत होता, पण शिक्षण संपवायचं होतं. सो मी शिक्षण संपवायला परत गेलो, पण एक माहिती होतं की एक जॉब आहे आपल्यासाठी. आणि परीक्षा झाली, रिझल्ट लागला नव्हता आणि सगळेजण जॉब अप्लाय करतायत, हे करतायत, ते करतायत. मी काहीच केलं नव्हतं. सो मी असं एक विचित्र कॉन्फिडन्स मध्ये बसलो होतो की काहीतरी होऊन जाईल. आणि मी एक असं नुसता ईमेल पहिला लिहिला की बाबा माझं संपलंय, हे शिक्षण, परीक्षा झालेली आहे, रिझल्ट लागलेला नाहीये, तर मग आता काय करू. मला रिप्लाय नाही आला एक अर्धा पाऊण तास. मी लायब्ररीत बसून ते करत होतो आणि मी परत टंगळमंगळ करायला फिरायला लागलो. आणि मला संध्याकाळी 5 वाजता माझ्या एका दुसऱ्या बॉसचा एमटीव्ही मधनं फोन आला की व्हॉट इज हॅपनिंग. तर मी म्हटलं की आत्ताच ईमेल केला, तर त्या ईमेलसाठी रिप्लाय नाही करत, फोन करू शकतो, वेन कॅन यू स्टार्ट. क्या बात आहे. तर मी म्हटलं तुम्ही सांगा, म्हणजे 1 आठवड्याची सुट्टी द्या हे सगळं लपेटायला कॉलेजमधलं. सो 1 आठवड्याने जॉईन करतो. सो मला इट्स अ व्हेरी सीमलेस प्रोसेस दॅट आय हॅड. सो देन आय वर्क फॉर एमटीव्ही. मजा केली खूप. सो मी यँकीजचा गेम खूप बघायचो आणि यँकीजच्या गेम मध्ये आधी जेव्हा नॅशनल अँथम होते, सो आम्ही सगळे बसलो होतो आणि सगळेजण बसायचो की सीझन तिकीट काढायचो, सगळेच मित्र असायचे एकत्र. सो त्याच्यामध्ये नॅशनल अँथम मध्ये त्यांनी सांगितलं गॉड सेव्ह अमेरिका माय होम. आणि हे मेरा होम नाही आहे यार. ते नॅशनल अँथम त्यांची जागा, मेरा अपना जनगण मन अपना हमको प्यारा है, वंदे मातरम हमको प्यारा है. सो तेव्हा मी लक्षात आलं आणि मग मी ठरवलं की आता बस झालं, पार्टी बहुत होगी, अब लौट चले, अपने देश चलते. आणि मग देन आय केम टू इंडिया. सो आय वॉन्टेड टू गेट इनटू फिल्म्स. तुला माहिती होतं की तुला फिल्म मेकिंग मध्येच? यार मी 4थीत ठरवलं होतं फिल्म मेकर बनायचं. पण तू करामती कोर्ट सारख्या सिनेमात काम केलं होतंस. तो टाइमपास था. त्याच्यामुळे असं कधी झालं नाही की मला आता पुढे जाऊन ऍक्टर बनायचंय? नाही, मला म्हणजे करामती कोर्ट करताना देखील किंवा विद्याताईंकडे नाटक करताना देखील बालभवनमध्ये जेव्हा नाटक करायचं होतं ते विद्याताई समोर असंच रिहर्सल असायचं आणि विद्याताई तिथे खुर्चीत बसलेल्या असायच्या, प्लास्टिकची खुर्ची घेऊन, आणि आम्ही इथे करायचो. मग विद्यार्थी सांगायचे हे कर, ते कर, हे करू नको, ते करू नको. किंवा इव्हन चित्रपटात काम करताना अजय कार्तिक सर जेव्हा सांगायचे की यार ये ऐसे करना है, तर मला असं वाटायचं की यार ये तो मैं कठपुतली हूँ यार, ये जो बोलते हैं मैं वो करता हूँ. तो मला आता हे मजा वाटते की आय गेट अ चान्स टू बी ऑन द सेट, बट आय वॉन्ट टू बी द गाय हू टेल्स व्हॉट इज टू बी डन. आय वॉन्ट टू बी दॅट थिंकर, आय वॉन्ट टू बी दॅट गाय की जो सांगेल की मला ये करना है. तो किंग मेकर बनने में इच्छा थी. सो मी तेव्हाच ठरवलं होतं 4थीत की मला हे करायचं.
पण तेव्हा तुझे कोण बॅचमेट्स होते, म्हणजे विद्यार्थ्यांकडे असेल किंवा शाळेत असेल? बॅचमेट्स राजसाहेबांपासून प्रिया बापटपर्यंत. हो करेक्ट. ते आमचा माज खूप जास्ती आहे आणि सगळेच खूप मोठे मोठे लोक आहेत. प्रिया मला ज्युनियर आहे. त्यानंतर मेघन हायरंडे आहे, तुझ्या माहितीतले निलेश मयेकर आहे, निलेश दिवेकर आहे, ओके, केतकी थत्ते आहे, ओके, ऑब्व्हियसली राजसाहेब शर्मिला वहिनी तर आहेतच आहेत. ते जरा सिनियर आहेत आमच्यापेक्षा. अतुल दादा परचुरे. म्हणजे आता मला नावं घेताना मी भरपूर नावं मिस करतो. ऍक्च्युली आमचं आत्ताच एक छोटं रियुनियन झालं होतं, तर मी चेहरे आठवतोय की कोण कोण होतं आणि त्याच्यावरनं आठवायचा प्रयत्न करतोय. पण खूप डायनॅमिक विद्यार्थ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात. एक रियुनियन तुम्ही पण केलं ना आता मध्ये मराठी दिग्दर्शकांनी, जे आदित्य सरपोतदारने मला त्याच्या मुलाखतीत सांगितलं की ओमने इनिशिएटिव्ह घेतला होता सगळा, आणि कारण तो खूप खुश झाला होता मुंजाचं यश बघून, आणि त्याला असं वाटलं की ह्या सगळ्या डिरेक्टर्सनी एकत्र यायला पाहिजे, आपण पार्टी करूया. हा, कसं झालं की आता मराठी दिग्दर्शक म्हणजे शांताराम सरांपासून व्ही शांताराम सरांपासून सगळेच बरोबर हिंदी क्षेत्रामध्ये, म्हणजे महेश मांजरेकर असतील किंवा निशी कामत असेल, निशीला खूप मिस केला मी. बरोबर. सो असे खूप, म्हणजे आता बरेच सचिन बेळगावकर सर, चंदू कुलकर्णी सर, भरपूर लोकांनी हिंदी क्षेत्रामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. तर मला असं लक्षात आलं की मी जेव्हा मी तानाजी आमचं झालं पिक्चर, तेव्हा यार किसी ने सेलिब्रिटी नहीं किया, तर मेरे को ना बहुत गलत लगा. मला असं वाटलं की यार मित्रांचे फोन आले, बऱ्याच मराठी दिग्दर्शक मित्रांचे, पण मग किसी ने वो सेलिब्रेट नहीं किया. पुरस्कार मिळाले, पुरस्कार वगैरे नंतर मिळाले, राज्य सरकारकडनं सुद्धा काही सत्कार झाला असेल, झाला, झी मराठीने केला, नॅशनल अवॉर्ड मिळालं, फिल्मफेअर मिळालं, ते सगळे ठीक आहे, ते सगळे ठीक आहे. पण आपली फ्रटर्निटी होती है ना, अपने जो दोस्त यार बंधू होते हैं जिनके साथ हमने काम किया है, स्ट्रगल किया है साथ, तर ह्या लोकांकडनं मला कधी ना असं एक गॅदरिंग आणि गेट टुगेदर झालं नाही. सॉरी, मी त्यांच्या बाजूने बोलत नाहीये, पण कदाचित असं असेल की जानेवारी कोविड होता, कारण भयंकर आहेत, कारण भरपूर आहेत, कारण खूप आहेत. पण कोविडमध्ये पण लोकांनी ते हायफाय वगैरे करून ग्रुप मीटिंग, काय ते झूम वगैरे काय असतात, तर तेही सेशन झालेले आहेत. असं नाही की इट इज नॉट पॉसिबल, इट कुड हॅव हॅपेंड, आपल्या ह्याच्यामध्ये झालं शकतं. मुद्दा तो नाही. मुद्दा असा होता की मी ते मिस केलं. मी कोणाच्या विरुद्ध बोलत नाहीये, की मला जे हवं होतं, जे मला वाटलं होतं की मला मिळावं, ते मला नाही मिळालं. म्हणजे फिल्म डिड 300 whatever 70 whatever crores, that's later, but just to have that achievement of completing a film was a huge deal for me. Correct. And I felt, मला असं वाटलं की मला कदाचित तेव्हा असं झालं असं तर आवडलं असतं. मी टीका नाही करत आहे की भाई इसने क्यों पार्टी की, मी टीका नाही करत, अजिबातच नाही. भाई है मेरे यार, पण मेरे को असं लगा की यार मिस आउट हो गया. मग आदित्यचं पिक्चर जेव्हा आलं मुंजा, तेव्हा मला असं लक्षात आलं की यार यू कॅन ओनली फॉरवर्ड ना, यू कॅन ओनली डू, म्हणजे करेक्ट. आमच्या नेक्स्ट फिल्म मधला डायलॉग माझ्या तोंडावरती, पण आय विल नॉट से इट बिकॉज आय से इट ऑन द फिल्म, इफ यू नो व्हॉट आय एम टॉकिंग. तो सांगणार आहे नेक्स्ट फिल्म कुठली आहे ते सांगणार आहे तो. लोकांनी शेवटपर्यंत बघावं म्हणून मी ट्राय करतोय. हा, तर मग मी असा विचार केला की मैं कर सकता हूँ, मी फोन करू शकतो, मी लोकांना बोलवू शकतो आणि लोकांबरोबर चर्चा करू शकतो, आणि वी कॅन सेलिब्रेट आदित्य सक्सेस, आणि लेट अस फिगर इट आउट. तोपर्यंत पिक्चरनी 100 कोटी वगैरे केला नव्हता, पिक्चर 30-35 करोडला होती. काही म्हटलं ना तरी मला वाटतं की हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये हे पहिलं पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये डेब्यू हिरो आणि डेब्यू डिरेक्टरनी 100 कोटी केले. सो इट्स अ बेंचमार्क. करेक्ट. मी 300 क्रॉस केलं, 350 क्रॉस केलं, पण मैं डेब्यू डायरेक्टर था, पण मेरा हिरो तो अजय देवगण, 100वी पिक्चर होती त्यांची. पण हे मुंजाच्या बाबतीत डेफिनेटली म्हणेल. पण टू कट दॅट शॉर्ट, मला असं वाटलं की सगळ्यांनी एकत्र यावं, आणि मुंजाच्या निमित्ताने मला असं वाटलं की सगळ्या मराठी दिग्दर्शकांनी जे आज हिंदीमध्ये चित्रपट क्षेत्रात काम करतात, म्हणजे वेबमध्ये पण बरेचसे दिग्दर्शक आपले काम करतात, पण कुठेतरी त्याला एक सीमा घालण्याची होती पहिल्या मीटिंगसाठी किंवा पहिल्या गॅदरिंगसाठी. सो असे सगळ्यांना एकत्र येऊया. नागराज कुडून कम, कारण नागराज थोडा आजारी झाला आणि त्या दिवशी पाऊस भयंकर पडत होता, पुण्यात अडकला. पण अदर दॅन दॅट सगळेजण आले आणि सगळ्यांच्या तोंडात हेच होतं की यार अच्छा लग रहा है यार, ये फौज लग रही है. हाँ, ये हमारी मराठी की फौज लग रही है. करेक्ट. म्हणजे एक असं वाटतं की यार इतके आमचे मराठी लोक
ह्या आज नॅशनल लेवलवरती खेळतात, तर त्याच्यात सगळ्यांनी एकत्र येणं आणि एकमेकांना अप्रिशिएट करणं हे डेफिनेटली वॉज इंटरेस्टिंग. तू तुझ्या मनात ते ठेवलं नाहीस की मायावेला कोणी केलं नाही तर आता काय, आणि म्हणूनच केलं. माझ्यासाठी कोणी केलं नाही का नाही केलं अजिबातच नाही, कारण देन द नाही बरोबर मी तेच म्हणतोय, माझ्या वेळेस होऊ शकलं नाही वुड बी अ राईट वे टू से इट, की तेव्हा नाही झालं, सो मग आता आपण करूया, मग पुढच्या वेळेस अजून कोणतरी करेल किंवा एक नवीन एक ट्रेडिशन सुरू झाली ना त्यानिमित्ताने, सगळ्यांचं कौतुक, एकमेकांचं कौतुक. स्वतः लक्ष्मणचं ट्रेलर आलाय, टीजर, त्याच्यावरती आमचा एक ग्रुप बनवलाय आम्ही, त्याला नाव दिलंय मॅड. अच्छा, मराठी अमेझिंग डिरेक्टर्स. क्या बात आहे. सो त्याच्यावरती जोरात चर्चा सुरू आहे. अरे वा, प्रशांत, आणि दॅट्स अ ग्रेट फिलिंग ना. बरोबर. आणखीन पुढे काय होऊ शकतं याच्यामध्ये असं तुम्हाला वाटलं, कारण तुमची खूप चर्चा त्यावेळेला, खूप गप्पा झाल्या असतील. कुठल्या तरी लेवलला एक नॉलेज एक्सचेंज करण्याची गरज आहे, की लगेच मला दुसऱ्या दिवशी अभय अरुणचा फोन आला की ओम्या मला ते मला एक अग्रीमेंट डिस्कस करायचं आहे, तर मी पहिल्यांदा प्रोड्युसर आणि डिरेक्ट करतोय, सो तू मला जरा ते सांग काय तू केलं होतंस. मग त्याच्यावरती 2 चर्चा झाल्या, किंवा अजून कोणाला एक थोडं एक नॉलेज एक्सचेंज डेफिनेटली होऊ शकतं. आणि मला असं वाटतं की एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ, सो ते करण्याची खूप गरज आहे. आणि त्याचा कुठेही ना असा एक अविर्भाव नसावा की भाई मैं कर, आय थिंक इट शुड बी व्हेरी कॅज्युअल. आईस ब्रेक व्हायची गरज होती, ती तुम्ही केली. आईस ब्रेक होती, त्याच्यामुळे तुम्ही लगेच एकमेकांशी कनेक्ट झालात आणि त्यात आता पुढे थोडी चर्चा करावी, थोडं गॉसिप करावं. पहिल्यांदा कोणी निर्माते नव्हते, कोणी ऍक्टर्स नव्हते, फक्त दिग्दर्शक होते. सो थोडं bitching about actors, bitching about producers, bitching about other people. सगळं वातावरण सगळ्या ग्रुपमध्ये, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये होतं प्रफुल्लित, आणि सगळे दिग्दर्शक होते ना, त्यामुळे सब बेमुदत बोल रहा है पब्लिक, दिल से आ रही थी बात. तुला माहितीये सालेनी काय केलं, मज्जा. मराठीबद्दल तुमची काय चर्चा झाली, कारण तुझी सुरुवात मराठी सिनेमापासून झाली, आमची सगळ्यांचीच मराठी सिनेमापासून सुरुवात झाली आहे. मराठी इंडस्ट्रीची हालत आता इतकी नाजूक आहे की चांगले चांगले दिग्दर्शक आज हिंदीमध्ये त्यामुळेच जात आहेत. तर असा पण एक लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तुझा. आता तू काय बघतोयस बिझनेस वाईज, काय चाललंय, काय बदलायला पाहिजे, कुठे काहीतरी कमी पडतंय? काय बदलायला पाहिजे, कमी पडतंय इतका मी अभ्यासू नाहीये. ओके, पण 2015ला जेव्हा तू सिनेमा केलास तेव्हाच्या अडचणी तेव्हा खूप सोपं होतं. ओके, भयंकर जास्ती सोपं होतं. ओके, परंतु आता मला असं वाटतं की पोस्ट कोविड ना सिनारिओ कम्प्लीट वेगळा आहे. पोस्ट कोविड, आता साधी गोष्ट तुला मी सांगतो, रिमेक आता हिंदीत पण चालू शकत नाही. बरोबर. म्हणजे सराईपट्टू लोकांनी सूर्याचं बघितलं आणि सरफिराचं 1.5 कोटी कलेक्शन आलं, करेक्ट, अक्षय कुमार सारखा मोठा स्टार असून. आता ह्याला ना आपण मराठी, हिंदी किंवा साऊथ किंवा अशा ह्याच्यामध्ये डिवाइड नको करूया ह्या पर्टिक्युलर सिच्युएशन. कारण ही जी सिच्युएशन आहे ही फक्त मराठीपुरती मर्यादित नाही. माझा चित्रपट जो मराठीतला असेल, हिंदीतला असेल किंवा इतर कुठल्या भाषेतला असेल, माझं चित्रपट इज कम्पिटिंग फॉर ऑडियन्स. ओके, करेक्ट. आता कम्पिटिंग ऑफ ऑडियन्स मध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर मला एक गोष्ट करायला लागेल की ज्याच्याने तुला अट्रॅक्शन वाटेल की मी काय करतो हे बघणं. बरोबर. सो मला तुझं मन जिंकायचंय. बरोबर. आणि तुझं मन मला असं जिंकायचंय की तुला इतकी मोठी वॉन्ट मला क्रिएट करायची आहे की त्याबरोबर दुसरी कुठल्या गोष्टीची तुझी वॉन्ट, म्हणजे तुला जर आईस्क्रीम खायचंय तर मला इतकं अमेझिंग आईस्क्रीम बनवायचंय की तू गुलाबजामकडे बघणार नाहीस. ओके. जर मी मराठी चित्रपट निर्माता असेल किंवा दिग्दर्शक असेल तर मी फक्त हिंदीशी कम्पीट करत नाहीये, मी साऊथ फिल्मशी कम्पीट करतोय, मी इंग्लिश फिल्मशी कम्पीट करतोय, मी इतर IPL शी कम्पीट करतोय, मी क्रिकेटशी कम्पीट करतोय, मी ऑलिम्पिकशी कम्पीट करतोय. मी तुझी माइंड स्पेस मी किती घेतो ना, ते खूप जास्ती महत्वाचं आहे. सो जर मी मराठी असेल किंवा मी मराठी चित्रपट असेल किंवा जर मी हिंदी चित्रपट असेल तरी मला काहीही फरक पडत नाही, कारण ऑडियन्स हा आपला कम्प्लिटली ओव्हरलॅपिंग आहे. गेले ते दिवस की ज्याच्यामध्ये मराठी चित्रपट ऑडियन्स प्रेक्षक हा वेगळा होता आणि हिंदी चित्रपट प्रेक्षक हा वेगळा होता. गेले ते दिवस. सो आपली कॉम्पिटिशन ही सगळ्यांबरोबर आहे. तो माझं नाणं किती खणखणीत आहे त्याच्यावरती गेम आहे. करेक्ट. सो तुझं आता पुढचं मिशन जे आहे ते कशा प्रकारचं आहे, किंवा जे तू मिशन ठरवून आलेलं आहेस, फिल्म मेकिंगचाच आपण विचार केला तर ते आता काय, कुठल्या दिशेने पुढे चाललंय, काय ठरवलंयस तू, कशा प्रकारचे फिल्म्स तुला जास्त अपील करतात ऍज अ फिल्म मेकर? नॅशनलिस्ट फिल्म्स हा माझा म्हणजे हा बेसिकली तो मुद्दा आहे. त्यामुळे ऍट द सेम टाइम मला असं लक्षात आलं की मी कित्येक विषयांना हात घालू
इच्छितो आणि कित्येक गोष्टी मी करू शकतो, परंतु त्या गोष्टी मला करण्या इतका माझ्याकडे वेळ नाहीये. माझ्याकडे वेळ नाहीये म्हणजे नॉट दॅट आय एम व्हेरी बिझी, पण जो वेळ द्यायला लागतो तेवढा वेळ माझ्याकडे नाहीये. पण गोष्टी सांगणं खूप महत्वाचं आहे. टू टेल द स्टोरीज इज द जॉब, करेक्ट? सो आय हॅव रिसेंटली स्टार्टेड प्रोड्युसिंग. आदिपुरुष वॉज माय डायरेक्टोरियल अँड प्रोडक्शन, परंतु मी आता फक्त प्रोड्युसर म्हणून पण काम करतोय. चालू आहे, फिल्म विल गो ऑन फ्लोअर्स नाव देवकृपेने, आणि मी फक्त रायटर म्हणून पण काम करायचा विचार करतो. ओके, ह्या दोन इंटरेस्टिंग. सो कोणीतरी ट्राय करायचंय मला, बघूया कसं वाटतं. दुसऱ्यासाठी लिहून, मी आतापर्यंत दुसऱ्यासाठी कधी लिहिलं नाही. सो दुसऱ्याच्या डोक्यामध्ये शिरून लिहिणं हे काय असतं हे मला माहिती नाही. आणि इनफॅक्ट माझं जी डायरेक्टोरियल आहे, नेक्स्ट डायरेक्टोरियल, ती देखील मी लिहिली नाही. सो ते पण माझ्यासाठी पहिल्यांदाच असं होतं की मी कोणाचं तरी लिहिलेलं करतोय. ऑब्व्हियसली द रायटिंग हॅज हॅपन्ड इन फ्रंट ऑफ मी, माझ्या समोर झालेलं आहे, रोज ऑफिसमध्ये बसून चर्चा करून झालेलं आहे, पण पहिल्यांदा मी कोणीतरी दुसऱ्याने दिलेलं लिखित मी दिग्दर्शित करणार आहे. सो ते पण एक थोडं चॅलेंजिंग आहे, कारण थोडी सायकोलॉजी शिकणं, थोडं समजणं. बरोबर. पण प्रोड्युसिंग इज ऑल्सो फन. आता आम्ही ह्या विषयावरती तुर्तच बोलू शकत नाही, पण ठीक आहे, मराठी दिग्दर्शक आहे, एन्जॉय. अच्छा, मराठी दिग्दर्शक आहे. ओके. आणि त्यांच्यासोबत आम्ही करतोय चित्रपट. सुंदर विषय, हिंदी चित्रपट. अरे वा. म्हणजे तुमच्या मॅड मध्ये अजून एक नाव ऍड होणार आता. मॅड मध्ये त्या मॅडच्या फोटोमध्ये ते नाही आहेत, कारण का त्यांचं चित्रपट झालं नव्हतं म्हणून ते त्या फोटोमध्ये नाही आहेत. केवढी तरी मोठी तयार दिली त्याने हे. ठीक आहे. आणि तुझी जी फिल्म आहे, जी तू म्हणालास की दुसऱ्यांनी लिहिली आहे, ती काय आहे? ती पण सांगून टाका, नाव सांगून टाक, विषय सांगून टाक, सगळं सांगून टाक. मी ऍक्शन, ऑब्व्हियसली ऍक्शन तर माझं ऍक्शन फिल्म आहे. हा, मी आता माझ्या दोन्ही फिल्म्स ऍक्शनच होते. हा, म्हणजे त्यात काय नवीन, म्हणजे हिस्ट्री वॉज अ बॅकड्रॉप, बट दे वर बेसिकली ऍक्शन फिल्म्स. ओके. मोठा स्टार असणार त्याच्यामध्ये? हा, म्हणजे आता देवकृपेने अशी थोडी, आणि काय आहे, जोपर्यंत स्टार येत नाही तोपर्यंत बजेट मिळत नाही. सो जितका मोठा स्टार तितकं मोठं बजेट. आणि फक्त स्टार असून चालत नाही, कलाकार पण तेवढाच मोठा पाहिजे. बरोबर. कारण मराठी असल्यामुळे आपली भूक एक सत्वाकडे पण जास्ती असते, त्यामुळे थोडं एक परफॉर्मन्स पण कॅरेक्टरला सूट होण्यासारखा, किंवा एक जे तुम्हाला कथानक मांडायचं आहे त्याच्यावरती ते एक थोडं सपोर्ट होण्यासाठी तसं असण्याची गरज आहे. सो स्ट्रगल तोच आहे ना. म्हणजे मी खूप नेहमी जोकिंगली म्हणतो की यार, लोक विचारतात तू कब सुरू कर रहा है, तर मी म्हणतो हा अभी कर ही रहे हैं, अभी चल रहा है. मनातल्या मनात म्हणतो यार, जब तक वो डेटे नहीं देता तब तक कुछ सुरू नहीं हो रहा. जोपर्यंत ऍक्टर नाही तोपर्यंत. आणि हे हार्ड ट्रूथ आहे. म्हणजे तुम्ही कितीही गमजा मारा आणि कितीही काही गोष्टी करा, जोपर्यंत तुमच्याकडे स्टार किंवा तशात तुमचं बजेट पेलवणारा जोपर्यंत कलाकार तुमच्याकडे नाही, तोपर्यंत तुमच्या बाजूला कितीही मोठा प्रोड्युसर किंवा स्टुडिओ उभा असू दे, तुमचं नेटफ्लिक्स किंवा हे तुमचं आउटपुट डील सॉर्टेड असू दे, ते सगळं असेल तर जोपर्यंत स्टार नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. आणि हे जगातलं सत्य आहे. म्हणजे हे तुम्ही LA मध्ये काम करताना पण तेच आहे, हे तुम्ही मुंबईत करतानाही तेच आहे, हे तुम्ही लंडनमध्ये करतानाही तेच आहे. तुम्ही जगात कुठेही काम करा, कितीही मोठा दिग्दर्शक असला, कितीही मोठा स्टुडिओ असला, जोपर्यंत तुमच्याकडे ऍक्टर नाही तब तक आपली पिक्चर सुरू नाही. बॉलिवूड प्रोड्युसरची जी मेंटॅलिटी आहे ती तुला कशा पद्धतीने दिसली गेल्या काही वर्षांमध्ये? म्हणजे काही त्यातली उदाहरणं आम्हाला सांगू शकशील, नावं न घेता अर्थात? म्हणजे लोक थोडे फॉलो करतात. म्हणजे +1 तो सबको करना है ना, ऑल्सो रैन सबको करना है. करेक्ट. की अगर ये चला तो इसके पीछे. आमच्याकडे बॉलिवूडमध्ये प्रॉब्लेम म्हणते चढते सूरज को सलाम. सो जो ज्याचा सूर्योदय होतोय तो ऍक्टर असेल, तो डिरेक्टर असेल, किंवा तो जॉनरा असेल, तर त्याच्या मागे सगळेजण धावतात. सो ते एक आहे, ते होत असतं. पण मला फर्स्ट मुव्हर्स ऍडव्हान्टेज हा ऑलवेज इट्स टाईड फॉलो करण्यापेक्षा रायडिंग द टाईड इज मोर इम्पॉर्टंट. सो I don't think there are good films and bad films. There are good and bad budgets. So if you make a film at a right budget, it will work. As long as you made it at the right budget, it's fine. Me as an artist, I should have the liberty to express whatever I want in whichever way I want. But if it is made at the right budget, then it's successful or failure. म्हणजे मला जर एक भयंकर आर्टसी काही करायचं असेल,
तर आय शुड हॅव द फ्रीडम टू एक्सप्रेस इट. आय शुड डू व्हॉट आय वॉन्ट टू डू, बट आय नीड टू मेक शुअर की आय मेक इट कमर्शियली वायबल, सो दॅट माझा प्रोड्युसर उद्या पुन्हा उभा राहील, की त्याला मी त्याच बजेटमध्ये करावं, सो दॅट तो उद्या पुन्हा येऊन तो दुसरा चित्रपट करू शकेल. सो ते खूप महत्वाचं आहे. बरोबर. सांगड आहे ना शेवटी. सांगड आहे. तू नॅशनलिस्ट म्हणालास, त्याचा काय म्हणजे कशा अर्थाने त्याच्याकडे म्हणजे प्रेरणा देणारे सिनेमे आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारचे? मला काय वाटतं ना की थोडं क्लिशे आणि प्रीची न बोलता हा कुछ तो करना चाहिए, पण मी जे तुला सांगणार ते खूप प्रीची आहे. एक वाक्य मी आई ऑलवेज से कि अफसोस है मुझे कि देश की आजादी के जंग में अपनी जान नहीं दे सका, बट आने वाले कल के लिए या आने वाले कल में देश के लिए जी तो सकता हूँ ना. तर ये मुझे लगता है, मला हे नेहमी वाटतं. पण अशा प्रकारच्या सुद्धा काही फिल्म्स असतात की ज्याला नॅशनलिस्ट जरी म्हटलं तरी काही लोक त्याला प्रपोगंडा म्हणतात. प्रपोगंडा हा शब्दाला एक नेगेटिव्ह कॉनोटेशन आहे. मी म्हणूनच विचारलं. हा, करेक्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही त्या फिल्म मेकरचा इन्सल्ट करता जेव्हा तुम्ही त्याच्या कलेला एका नेगेटिव्ह टोन मध्ये बिफोर सीइंग कॅटेगराईज करता, विच इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. करेक्ट. म्हणजे मला माहिती नाही की कुठल्या फिल्मना प्रोपोगंडा फिल्म म्हटलं जातं, रादर मला माहिती आहे, पण कुठल्या फिल्मचा म्हणलं जातं हे मला माहिती नाही. बरोबर. पण जर मी त्याला प्रोपोगंडा म्हणतो तो फिल्म मेकर था कौन यार, उसकी लाईफ आपने क्या बना दी. बरोबर. उसकी जो त्यांची जी कला होती, त्यांची जी आर्ट होती, त्यांचं जे एक्सप्रेशन होतं, स्टोरी टेलिंग, त्यांचा जो विचार होता, त्याला तुम्ही एका झटक्यामध्ये टेम करून टाकलं, एका झटक्यामध्ये तुम्ही त्याला कम्प्लीटपणे त्याच्यावरती काळं फासलं, विच इज अनफॉर्च्युनेट. सो अगेन दिस इज अगेन पार्ट ऑफ दिस थॉट प्रोसेस विच यू हॅव टू लिव्ह विथ. आपल्याला याच्याबरोबर जगायला पाहिजे, कारण काय याच्याबरोबर जगूनच आपण पुढे. आपण विहिरीत उडी मारून त्याचे नियम नाही बदलू शकत ना, तभी वो है तो भी ऐसे करना पडेगा. बरोबर. मला जर विचारशील पर्सनली, मी कुठल्याही पार्टीच्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्टच्या जवळपासही नाहीये. बरोबर. पण जर मला विचारशील तर असली प्रोपोगंडा जो होता है ना, जो कभी दिखे नहीं, असली प्रोपोगंडा अगर मुझे करना है, मला खरंच जर प्रोपोगंडा करायचा असेल ना, तर मी असा प्रोपोगंडा करीन कि कानों कान खबर नहीं हो जाएगी, मैं आपको ब्रेन वॉश करके छोड़ दूंगा, निकल लूंगा वहां से, तुमको समजेगी नहीं, कळणारच नाही की झालं काय. बरोबर. तो प्रोपोगंडा आहे. जर मी ओरडू भाई प्रोपोगंडा भाई ये हेटर भाई वो हेटर, तो उससे क्या ही होगा यार. त्याच्याने काय होणार. त्याच्याने प्रोपोगंडा होऊ शकत नाही ना. तुम्ही तुमच्याकडले असलेल्या लोकांना अधिक पोलराईज करणार, जे काठावरचे आहेत ते येणार नाहीत, आणि जे विरुद्ध आहेत ते कधीच येणार. सो ही कॉन्सेप्ट ही मला वाटतं चुकीची. बरोबर. आणि ही जर कॉन्सेप्ट कोण करत असेल, प्रयत्न करत असेल, तर ते मूर्ख शिरोमणी आहेत. कुठलाही दिग्दर्शक जो असेल ना, तो त्याच्या प्रत्येक सिनेमा मधून काहीतरी शिकत असतो स्वतः सुद्धा. त्याला जसं तू लोकमान्य नंतर तुला काही वेगळ्या गोष्टी कळल्या असतील, तानाजी मधनं तुला कदाचित असं कळलं असेल की तुला VFX आणि ह्या सगळ्या गोष्टींची जाण आहे, पण ते हाताळायचे कसे तुला पहिल्यांदा ते करता आलं, तुला बघता आलं. आदिपुरुषकडनं तुला काय मिळालं? आदिपुरुष नंतर तुझ्यात डिरेक्टर म्हणून काही फरक पडलाय विचारांमध्ये म्हणा, किंवा टेक्निकमध्ये किंवा क्राफ्टिंग? व्हिज्युअल इफेक्ट्स मी लोकमान्यमध्ये देखील खूप वापरले होते, पण ते खूप सीमलेस होते, त्यामुळे त्याच्याबद्दल फारसे दिसून नाही आले. आणि तेव्हा व्हिज्युअल इफेक्ट्स हे चर्चेत नव्हतं. बरोबर. सो आज VFX इतकी चर्चा होते की त्याच्यामध्ये तुम्हाला जर एक लाईव्ह शूट केलेला सीन पण लोकांना VFX वाटतो. सो तेवढं तो मूर्खपणा झालेला आहे ऍक्च्युली. बरोबर. सो व्हिज्युअल इफेक्ट्स तर मी माझ्या पहिल्या चित्रपटामध्ये किंवा माझ्या ऍड्सच्या काळात मी सगळीच कडे खूप जास्ती वापरतो, कारण मुळात मी इंजिनियर आहे, तर मला थोडा तो कल तिकडे कम्प्युटर एडेड इमेजरीमध्ये थोडा आहे. परंतु तानाजीमध्ये मला असं लक्षात आलं की यार, एपी सेंटर ऑफ बॉलीवुड क्या होता है, एपी सेंटर ऑफ हिंदी सिनेमा क्या होता है, एपी सेंटर ऑफ इंडियन सिनेमा क्या होता है. त्याच्या गुरुत्व मध्य ठिकाणी असणं आणि त्याच्यातनं बाहेर बघणं, की इतके दिवस मी प्रयत्न करत होतो, मी मी परिघाच्या बाहेर होतो, मी परिघातनं त्या एका वर्तुळाच्या आत शिरायचा प्रयत्न करत होतो. तानाजी नंतर मला असं लक्षात आलं की अरे, मी तर गुरुत्व मध्यस्थानी आहे आणि माझ्या अराउंड हे सगळं होत आहे. सो ती एक खूप मोठी लर्निंग प्रोसेस होती. मुळात ते प्रोसेस समजण्यापेक्षा
त्याची जाणीव होणं खूप जास्त महत्वाचं होतं. सो जस्ट टू रिअलाइज दॅट यू आर ॲट द सेंटर अँड ऑल आईज आर ऑन यू, विच इज अ व्हेरी ह्यूज रिअलायझेशन ॲज अन इंडिव्हिज्युअल. आदिपुरुष, आय रिअलाइज्ड की माय लर्निंग फ्रॉम आदिपुरुष इज हाऊ टू स्टे विदिन द लिमिट्स. ओके. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आणि कवी मन ह्याला देखील एक कुठेतरी सीमा आहेत. म्हणजे ते काय म्हणतात ना, माझे वडील म्हणायचे खूप नेहमी पूर्वी की कवी मन हे अभयारण्यासारखं आहे. करेक्ट. अभयारण्यातल्या प्रत्येक प्राण्याला असं वाटतं की आपण फ्री आहोत, इथे कोणी शिकारी येणार नाही आणि याच्यामध्ये आपण स्वच्छंद व्यवहार करावा, स्वच्छंद फिरावं. पण एक असा दिवस येतो की तो अभयारण्यातला जो जीव आहे तो त्या अभयारण्याच्या वेशीच्या बाहेर जातो आणि जेव्हा तो आपल्या वेशीच्या बाहेर जातो तेव्हा त्याला लक्षात येतं की इथे माणूस नावाचा एक घाणेरडा शिकारी आहे आणि तो माझ्यावरती अटॅक करू शकतो. सो तुम्हाला जर तुमचं अभिव्यक्ती आणि तुम्हाला जर तुमचं फ्रीडम हवं असेल तर ते फ्रीडम हे त्या अपने दायरे में रहना है, ते त्या अभिव्यक्तीच्या अभयारण्याच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं ते करा. त्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण तिकडे तुमची शिकार होऊ शकते. अजून एक्सप्लेन करे. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही एका सीमेपर्यंत आहे. एका सीमेपर्यंत. हे तुझ्या लक्षात आलं? हे माझ्या एकदम लक्षात आलं. असं का वाटलं तुला? म्हणजे असं कुठला एखादं काही, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपण त्याच्या पलीकडे जाऊन करण्याचा प्रयत्न करतो, पण त्या समाजामध्ये शेवटी आपण काय काम करतो? लोकांची वाहवा मिळवण्यासाठी करतो. पण ती वाहवा मिळवताना कोणाला कधी दुखापत होऊ नये, त्याच्यामध्ये तुमचं इंटेन्शन चुकीचं नसतं. पण जर कोणाला त्याची दुखापत होतीये, त्याला जर कोणाबद्दल त्याच्याबद्दल वाईट वाटतंय, तर याचा अर्थ की ते जी परिसीमा आहे, ती जी बाउंड्री आहे, ती तुम्ही स्वतः ओळखून त्याच्या आतमध्ये राहायला पाहिजे आणि त्याच्या आतमध्ये काय वाटेल ते करा, मग काही फरक नाही पडत. मी तेच विचारलं की त्याचं उदाहरण असं तुला कुठल्या एका. Come on, Amol, you are smart, I am smart, your audience is very smart. ओके ठीक आहे, मी जास्त पिळत नाही. मगाशी आपला विषय राहिला, तू अमेरिकेहून आलास भारतामध्ये आणि मग तू फिल्म मेकिंग सुरू केलंस. पण त्यावेळेला तुला माहिती होतं की तुला फिल्म मेकिंग करायचं आहे, पण कुठेतरी मनात दुसऱ्या पण एका जो छंद आहे तुझा त्याच्याबद्दल विचार चालू होते की मला तिकडे जायचंय. माझ्या छंदाबद्दल किंवा माझ्या दुसऱ्या पॅशन बद्दल मी फारसं बोलत नाही. पण तो विचार मी फिल्म स्कूलला जायच्या आधीच बंद केला. अच्छा. तो विचार मी इंजिनिअरिंग नंतर मी तो थोडा बाजूला केला होता. पण असं पण तो सेकंड प्लॅन होता. इट वॉज माय बॅकअप आणि इट्स अ हॉबी. मला भयंकर पॅशनेट आहे मी त्या बाबतीत. ते नाही सांगायचं कशाबद्दल आहे ते. म्हणजे तुला वेगाची आवड आहे का गाड्यांची आवड आहे हे मला वेगवान गाड्यांची आवड आहे. मला गाड्यांचं प्रेम आहे. भले ते ऑफ रोडर्स असतील, रॅली असतील किंवा ट्रॅक स्पोर्ट्स कार्स असतील, मला खूप गाड्यांचं वेड आहे आणि मी ते खूप पॅशनेटली माझं एक छंद वेगळा जपतो. त्याबद्दल मी फारसं कुठे दिसत नाही, मला त्याच्याबद्दल फारसं चर्चा होत नाही. बट त्या एका सर्किटमध्ये मी फक्त कार्यरत म्हणतात ना त्याला, काय ते सर्किट, ट्रॅक सर्किट, डिपेंड्स ऑन व्हॉट इट इज. हल्लीच हॉलिवूडमध्ये असे काही सिनेमे आले, मला वाटतं फेरारी आणि काय नावं मला आठवत नाहीत पटकन. सो तू जेव्हा ते सिनेमे बघतोस तेव्हा तू फिल्म मेकर म्हणून बघतोस का रेस ड्रायव्हर म्हणून? मी रेस लवर म्हणून बघतो, मी कार लवर म्हणून बघतो. म्हणजे फोर्ड वर्सेस फरारी. आय थिंक ऍब्सोल्युटली कार लवर. I had tears in my eyes. Even Ford, म्हणजे all of them, हे सगळे लोक they are legends अपने जमाने के. वो बहुत बड़े लोग हैं आणि त्यांनी खूप अधिक त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलंय आणि माझे खरे हिरो ते आहेत. खरं मी त्यांच्यावर खूप जास्ती रमतो आणि त्यांच्या वाचनामध्ये आणि त्यांच्या डॉक्युमेंटरीज बघण्यामध्ये मी जास्ती रस घेतो. क्या बात. ठीक आहे, आमच्या ऑडियन्ससाठीच एक महत्वाचा शेवटचा प्रश्न विचारतो तुला, कारण आता ही इंडस्ट्री इतकी ग्रो होतीये. अनेक नवोदित काही तरुण आहेत, तरुणी आहेत की ज्यांना दिग्दर्शक बनायचंय, कोणाला लेखक बनायचंय, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये यायचंय. इथे एंट्री करण्याच्या आधी त्यांनी स्वतःला कसं तयार करायचं, तू काही टिप्स देऊ शकशील का? आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा. जे शहरात येतात त्यांचं ठीक आहे, पण जे शहराबाहेर येतात
त्यांना एक कुठेतरी भाषेची अडचण होते असं त्यांना वाटतं. मला वाटतं की ती भाषेची अडचण आपण कधी पुढे करू नये. आपल्या विचारांवरती ठाम असावं, परंतु कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये एक ॲरोगन्स येता कामा नये. म्हणजे पोलाइट बट फर्म इज द वे टू मूव्ह फॉरवर्ड. असोसिएशन अँड कोलॅबरेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. सो अशा परिस्थितीमध्ये लोकांबरोबर हात मिळवणे, त्यांच्या बरोबर येऊन एक आजच्या नवीन हे युट्यूबच्या जगामध्ये कोलॅब शब्द वापरला जातो, खूप मी ऐकतो यंगस्टर्स कडनं. तो कोलॅब करणं हे खूप जास्ती महत्वाचं आहे. असोसिएशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यासाठी आपण एकदम तयार व्हायला पाहिजे. आणि फक्त चित्रपट क्षेत्रात नाही, मला वाटतं की सर्व क्षेत्रामध्ये कोलॅबरेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी मी नवोदित कलाकारांमध्ये आजच्या परिस्थितीची जाण कमी आहे. ओके. म्हणजे काय चाललंय, रिअलायझेशन इन द इंडस्ट्री ऑफ युअर ऑपरेशन. म्हणजे उद्या माझ्याकडे कोणतरी येतं आणि मला म्हणतो की सर मेरी स्क्रिप्ट रेडी है, मेरा फक्त मराठी नाही अमराठी देखील, स्क्रिप्ट रेडी है, मेरा ये हो गया, मेरा वो हो गया है, मेरे को कार्तिक आर्यन के साथ करनी है पिक्चर. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कार्तिक आर्यन तुमच्यावर चित्रपट का करेल हा माझा पहिला प्रश्न. करेक्ट. कार्तिक आर्यन तुमच्यावर चित्रपट जेव्हा करेल जेव्हा तुमचं स्क्रिप्ट आउटस्टँडिंग असेल. मी मान्य करतो तुमचं स्क्रिप्ट आउटस्टँडिंग आहे, करेक्ट, फॅन्टास्टिक, लेट अस अज्युम इट, बट कार्तिक आर्यन की अगली डेट कब है. सो हे अंडरस्टँडिंग असणं की मी कार्तिककडे आज हॉरर कॉमेडी घेऊन जातो, अरे बाबा त्याची हॉरर कॉमेडी पुढच्या आठवड्यामध्ये रिलीज होतीये, मग तो दुसरी हॉरर कॉमेडी का करेल. सो हे जे अंडरस्टँडिंग आहे ना, हे अंडरस्टँडिंग असण्याची खूप गरज आहे की आपल्याला माहिती पाहिजे की कोण राईट प्लेस राईट टाइम. व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं खूप महत्वाचं आहे. ते जर तुमचं टायमिंग जर चुकलं तर देन इट्स अ प्रॉब्लेम. सो ते तुम्ही कधी बनवू शकता, ते तुम्ही जेव्हा बनवू शकता की तुम्हाला आसपासच्या परिस्थितीची जाण आहे, आसपास लोक काय करतायत. बरं, आजच्या जगामध्ये जेव्हा हे दगड लोक सगळंच फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वरती सगळे टाकत असतात, त्या कोण कोणावर काय करतं हे कळणं काही फारसं कठीण नाही. सगळ्यांना सगळं माहिती असतं. इट्स अ ओपन सिक्रेट. सो ते शोधणं खूपच सोपं आहे. सो त्याची एक जाण असण्याची गरज आहे. खूप महत्वाचे टिप्स दिलेले आहेत ओमने. आणि ओव्हरऑल मला ओमची गप्पा मारून खूप मजा आली. एका तपानंतर आम्ही असे कॅमेरा समोर ठेवून आज भेटलोय आणि आम्ही कॅचअप केलंय. खूप खूप मनापासून थँक्यू. थँक्यू. मनापासून बोललास सुद्धा आणि आय एम शुअर की लोकांना सुद्धा हे ऐकायला खूप आवडेल. माझी शेवटी एवढीच विनंती आहे की तू जर लोकांना सांगितलंस की हा इंटरव्ह्यू बघा तर ते तुझं ऐकतील. हाय, माझं नाव ओम राऊत. माझा मित्र अमोल परचुरे ह्याचा कार्यक्रम पॉडकास्ट कॅचअप नक्की बघा, सबस्क्राईब करा आणि आवडलं तर बेल आयकॉन वरती क्लिक करा.